नमस्कार मंडळी. तर माझ्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतच असेल तुम्हाला की ब्लॉग कशावर असणार आहे ते. पण त्याआधी सगळ्यांचं मी खूप दिवसांनी स्वागत करतो ब्लॉग इट अप या चॅनलमध्ये. येस, सो अगेन थंबनेल वरून कळलंच असेल तुम्हाला, मी चाललोय स्वर्गात. स्वर्गात म्हणजे आमचं स्वर्ग आहे कोकणात. येस, सो मस्त लॉंग विकेंडची सुट्टी आलेली आहे. आज आहे 29 मे, उद्या 30 मे हाफ डे घ्यायचा. 1 मे तर महाराष्ट्रातलं सुट्टी, 2 मे विकली ऑफ टाकायची, 3 मे संडे. सो मस्त 3 ते 4 दिवस मिळालेले. सो कोणाच्या गावी चाललोय, कुठे चाललोय, कोणासोबत चाललोय, हे सगळं तुम्हाला उद्या कळेल. ओके, सो आज जस्ट एक इंट्रो. सो उद्या मी ऑफिसला जाणार आहे आणि त्यानंतर आम्ही हाफ डे घेऊन किंवा फुल डे करून आम्ही आम्ही लिटरली जी मिळेल ती ट्रेन पकडून जाणार आहे. ना बुकिंग ना कसलं काय, कारण की आम्ही आज सकाळी बसलेलो 11 वाजता तात्काळ बघत, पण काही एकही ट्रेन मिळाली नाही, सगळे फुल आहे. सो उद्या जी ट्रेन मिळेल जनरल डब्याने आम्ही जाणार आहोत स्वर्गात. ओके, सो भेटूया उद्या आपण डायरेक्ट. आणि व्लॉगिंग तर ऑफकोर्स करणार आहे. हे बघा, स्टिक वगैरे पण घेतली आहे, ट्रायपॉड वगैरे आपला, आणि शूट करतोय गोप्रो मध्येच. ओके, सो चला कोकणात जाऊया. कोकणात सो नमस्कार मंडळी. काल बोलल्याप्रमाणे आज आम्ही निघालेलो आहे कोकणात, म्हणजे आमच्या स्वर्गात. आणि ऑफिसमधून निघालेलो आहे आता आम्ही फुल डे भरून. आणि ज्या ज्या गावी चाललो आहे तो माझ्यासोबत आहे सर विवेक पांचाळ. हाय. असे आम्ही 4 जण चाललो आहे. आम्ही दोघे आता ऑफिसमधून निघालो आहे आणि बाकी 2 जण डायरेक्ट CSTला भेटणार आहेत. सो त्यांची ओळख तिकडेच मी तुम्हाला करून देईन. ओके, सो डायरेक्ट आता भेटू CSTला. CSTला पोहोचलेलो आहे, उतरलेलो आम्ही दोघे. आता एक मेंबर इकडे ऑलरेडी आहे, दुपारीच गेलेला लाईन लावायला ट्रेनसाठी. सो बघू शकता लॉंग विकेंड आहे, गर्दी बघा. गर्दी बघू शकता केवढी आहे. विचार करा आता जनरल डब्यामध्ये किती गर्दी मिळणार आहे आम्हाला. ओके, इथे ट्रेनचा आवाज मला ऐकायला नाही येणार तुम्हाला. आमच्या गँगचे अध्यक्ष आलेले आहेत. त्यामुळे बघू आता तुमच्या स्वर्गात चाललो आहे काय ते बघूया. खूप सारी लाईन आहे, बघू शकता. गँगचा 4था मेंबर, त्याने आमच्यासाठी लाईन लावली. सोपान, त्याला ताण लागली, पाणी पितोय. खूप खूप धन्यवाद सोपान भाऊचे. ॲक्च्युली इकडे खूप आवाज आहे म्हणून मला ॲक्च्युली माईक वगैरे पण नाही आहे, तो कॅमेरा जवळ घेऊन बोलावं लागतंय. मंडई ॲक्च्युली तिकडे खूप आवाज होता ट्रेनच्या इंजिनचा वगैरे खूप आवाज होता. सो मी जे काही बोलणार होतो ते तुम्हाला ऐकायला आलं नसतं, फक्त दिसलं असतं. सो थोडा लांब आलो मी. बघू शकता इकडे जास्त कोणी नाही आहे. सो थोडा लांब आलो आणि तुम्हाला मीच माहिती दिलं की आम्ही एक्झॅक्टली कुठे चाललो आहे. कोकणात चाललो आहे तर तुम्हाला कळलं, पण एक्झॅक्टली कुठे चाललो आहे. सो मी जो पहिला इंट्रोड्यूस केलेला तुम्हाला मित्र माझा विवेक, आम्ही सगळे ऑफिसचेच मित्र. विवेक त्याच्या गावी म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यात हे गाव आहे विलवडे. सो तो विलवडे या गावात राहतो, त्याचं घर आहे. सो आता ही 30 तारखेची लॉंग विकेंड आला, 30 एप्रिल, 1 मे, त्यानंतर 2 तारीख शनिवार विकली ऑफ घेऊन आम्ही
3-4 दिवस विलवडे या गावाला, मित्राच्या गावाला फिरायला जाऊ असा प्लॅन केला आणि एंड मोमेंटला ठरलेला हा प्लॅन आहे. म्हणूनच ट्रेनचं तिकीट वगैरे नाही मिळालं आम्हाला, जनरलमधूनच जाणार आहोत आम्ही. ती गर्दी तर तुम्ही बघितलीच आहे. सो लेट्स सी आता कसं जातो, काय स्ट्रगल करून जातो, सगळं स्ट्रगल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. आता 8 झालेले आहेत संध्याकाळचे, बघू शकता तुम्ही. सो ट्रेन जी आहे ती 11:15ची आहे रात्री. सो तोपर्यंत थोडा टाइमपास करू, मग पुढे तुम्हाला भेटू. A few moments later. गणपती बाप्पा मोरया. मंडळी, आमच्या सोपान भाऊची कृपा बघा, गाडीत गर्दीच नाही. 50वा वाढदिवस आहे. आणि या माणसाचा 50वा वाढदिवस आहे आणि आम्ही साजरा करणार 12 वाजता. आम्ही दाखवू तुम्हाला पुढची व्हिडिओ. नमस्कार मंडळी. सो आज आमच्या ग्रुपमधल्या एका मेंबरचा म्हणजे गँगच्या अध्यक्ष आहेत का प्रशांत तांबोळे यांचा वाढदिवस आहे. सो फक्त 1 मिनिट आहे 12ला. आज 30 तारीख आहे, 30 एप्रिल, आणि उद्या 1 मे म्हणजे 1 मिनिटानंतर. सो झाले यांच्या वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा. थँक्यू थँक्यू. 18व्या वर्षात पदार्पण करत आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दादा लायसन्स कधी काढणार आहे गाडीचं? लगेचच सोमवारी आल्यावर. ठीक आहे, सोमवारी आल्यावरती करू. आपण आता केक कटिंग करूया. केक कटिंग करूया. कापायला काय अरे असंच डायरेक्ट तोडा ना, काहीतरी बोला भाई. मी असं वाढदिवस टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे दादा, हॅपी बर्थडे टू यू. आता आमच्या सगळ्यांकडून तुमच्यासाठी एक गाणं. बार बार दिल ये आए, बार बार हम एक आए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. सो दादा एक बाईट घेऊया तुमच्यावर. केकचा बाईट नका घेऊ, कॅमेराचा बाईट आहे. कॉल आला? हा ठीक आहे. बहिणींचा फोन आलेला आहे असा. सो प्रशांत दादा, तुम्हाला या बर्थडे सेलिब्रेशन बद्दल कसं वाटलं? एक छोट्याशा शब्दात. थँक्यू. ऍक्च्युली माझ्याकडे शब्द नाही आज बोलायला, कारण हा जो केक होता, केकचे जर तुम्ही सुरुवातीला केक पाहिला असेल त्या केकची शेप दिल होतं, हार्ट होतं. खरोखर या मित्रांनी माझं हृदय जिंकलेलं आहे. सो मी मला नाही बोलते. थँक्यू थँक्यू थँक्स. आणि अविस्मरणीय सिच्युएशन आहे ती. खरं म्हणजे आम्ही कोकणात चाललोय, रत्नागिरीला माझ्या मित्राकडे विवेक पांचाळच्या घरी. अचानक सगळ्यांनी आमचा प्लॅन झाला. ऑप्शन भरपूर होतं, बुकिंग नाही झाली, फटकार पण पाहिलं. प्लॅन बी होतं, प्लॅन सी होतं, पण शेवटी आता आम्ही 2 डब्याच्या मध्ये उभे आहोत. आणि याचं सगळं श्रेय जातं सोपान आणि विवेकला, कारण या दोघांना आम्ही सांगितलं होतं की आपण कारने जाऊया. हरकत नाही. थँक्यू थँक्स अलॉट वन्स अगेन. आणि सिच्युएशन बघू शकता तुम्ही. हे बघा, ओके मंडळी, आता डायरेक्ट भेटूया रत्नागिरीला. One eternity later. मंडळी गुड मॉर्निंग, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. आता वाजलेत 5:15 सकाळचे आणि आम्ही पोहोचलेलो आहे रत्नागिरी या स्टेशनवर. ओके, सो आता इथून नेक्स्ट ट्रेन आहे कोकण कन्या. ती विलवडे गावात उतरवेल आम्हाला आणि मग तिथून आम्ही विवेकच्या घरी पोचलो. ओके, सो आज कुठे कुठे फिरणार आहे, काय कसं ते मी पुढे तुम्हाला सांगत जाईल. ओके म्हणजे इलो कोकणात इलो आमच्या. हा मँगो सिटीचा बोर्ड लागलाय बघा इकडे, वेलकम टू मँगो सिटी. समोर बघू शकता हे बघा, एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशन यामध्ये काहीच फरक वाटत नाही.
मंडळी पुन्हा एकदा गुड मॉर्निंग. फर्स्टली सगळं सांगायच्या आधी माझ्या समोर बघा एक मोठं फणसाचं झाड आहे. हे बघा केवढे फणस लागलेले आहेत. तुमच्यासाठी आणू का एक मुंबईवरून? आणायचं असेल तर कमेंट करा. ओके सो फर्स्ट ऑफ ऑल सॉरी, सकाळी मला जास्त शूट घेता नाही आलं आणि काही बोलता नाही आलं कारण की आम्ही सगळेच थकलेलो. सो तुम्हाला शेवटचं जे मी बोललो ते रत्नागिरीला आणि मग डायरेक्ट आत्ताचं आहे. सो आम्ही रत्नागिरीला उतरलो अँड देन 5:30ला समथिंग आणि मग 6:30ला तिकडून आम्हाला कोकण कन्या पकडायची होती. ती पकडली. मग ती अर्धा पाऊण तासात आम्हाला विलवडे इथे सोडणार होती. मग तिने आम्ही साधारणतः 7:15च्या दरम्यान विलवडे इथे उतरलो. ऑटो पकडली आणि मग ऑटो करून एक 10-15 मिनटाची जर्नी करून माझ्या मित्राच्या म्हणजे विवेकच्या घरी आलो. सो आजचा प्रोग्राम तुमच्यासोबत शेअर करतो. सो आज आमचं 2 साईट सीन होणार होतं, एक मार्लेश्वर आणि दुसरं आहे गणपतीपुळे. पण आम्ही थकल्या कारणाने आम्ही झोपलो आणि आमचा 10:30चा जो निघायचा टाईम होता तो आत्ता 11:30चा झाला आणि तो पुढे वाढत 12 वाजता. सो म्हणून आम्ही एक प्लॅन कॅन्सल करतो आहे. सो आज मार्लेश्वरलाच जाऊ आणि संध्याकाळी येऊन थोडं क्रिकेट वगैरे खेळू. सगळं तुम्हाला बघायला मिळेलच. ओके सो आत्ता आपण डायरेक्ट भेटूया मार्लेश्वर इथे. ओके चलो. हे वाजले आहेत आता 12 दुपारचे आणि आता निघालो आहे मार्लेश्वर फिरायला. सो आधी ऑन द वे नाश्ता वगैरे करू आणि मग डायरेक्ट मार्लेश्वर. मंडई आता वाजलेले दुपारचे 1:30. सो आम्ही आता 1-1.5 तासात पोचलो. 12 वाजता निघालेलो घरातून. 1.5 तासात मार्लेश्वर इथे पोचलेलो आहे. पण आता जेवायचा टाईम झालेला आहे. सो सकाळी नाश्ता वगैरे पण काही नाही केला आम्ही, म्हणजे चहा बिस्किटच. सो सगळ्यांना भूक पण लागलेली आहे. सो आधी असं डिसाईड केलं की जेवू मग मार्लेश्वरला जाऊ कारण की तिकडे चढायचं वगैरे पण आहे. सो चढता चढता जेवण पण आपलं जिरेल. सो जेवणासाठी आम्ही एक स्पॉट निवडलेला आहे. हे बघा समोर बघू शकता, हॉटेल पंगत म्हणून आहे. सो काय काय खाणार आहोत मी तुम्हाला दाखवतो. चल मेनू बघतात साहेब. काय याचं इंट्रोडक्शन राहिलं. भाऊ तुझं नाव? माझं नाव सर्वेश पाटील. येस, हे विवेकचे भाऊ आहेत ना? बंड्या भाऊ आमच्यासोबत फिरायला आलेले आहेत. येस, आमचे कोण मॅनेजर आहे. हे करायला आणि रोटी घेऊया ना. लगेच भेटेल ना रोटी. 4 रोटी द्या. पनीर बटर मसाला 4 रोटी आणि 3 व्हेज थाली. मंडई आता वाजले 3 आणि आम्ही पोचलो आहे मार्लेश्वर देवस्थानाला. तुम्ही बघू शकता माझ्या समोर. काय होतं हे बघा. आता थोडं थंड लिंबू सरबत वगैरे पिऊ आणि मग चढायला सुरू करू. ओके. A few moments later. चला झाले लिंबू सरबत वगैरे पिऊ. आता चढायला सुरू. बघा अराउंड 350 पायऱ्या तरी आहेत. 350 मंडळी पोचलेलो आहे 350 पायऱ्या कंप्लीट करून. हे बघा समोर 1 वर्ष झालं तर काय
काय जरा भासतील हात ठेव का? अरे सेवा आमच्या कुलदेवीचं एंट्री आहे रे. हा धानूच्या डोंगरावर आहे ना. जीवदानी धानू जुटे नाही धानू सेम कुलदेवीची एंट्री आहे. एक नंबर. जिंकलास विवेक जिंकलास तू भावा मन जिंकलास. शिव 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 हरे शिव 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 जय शिव ओंकारा प्रभु हर शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा. मार्लेश्वर हे देवस्थान रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख संगमेश्वर मार्गावरील मारळ गावात स्थित आहे. मारळ गावाचे ईश्वर म्हणून या ठिकाणाला मार्लेश्वर असे नाव पडले. भगवान शंकराचे शिवलिंग एका नैसर्गिक गुहेमध्ये विराजमान आहे. या गुहेमध्ये अनेक विषारी साप आढळतात. मात्र या सापांनी आतापर्यंत कोणालाही दंश केला नाही. मंदिराच्या अगदी जवळ धारेश्वर नावाचा अतिशय सुंदर धबधबा वाहतो. दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. या दिवशी माता पार्वती आणि शंकर यांचा विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. ओके सो मंडळी दर्शन झालेलं आहे आमचं. एकदम 2 मिनटात अगदी दर्शन झालेलं आहे. मस्त गर्दी नाही काय नाही. आणि आत ॲक्च्युली रेकॉर्डिंग करायला अलाव नव्हतं. सो मी रेकॉर्डिंग थोडीफार केली आहे लपून. ती मी टाकी नाही सध्या. ओके आणि इकडे समोर बघू शकता. ॲक्च्युली हे जे सगळं सीन आहे ते पावसाळ्यात खूप बघण्यासारखे. लोक इकडे पावसाळ्यात येतात. इकडून धबधबे वगैरे सगळे वाहत असतात. सो मी रेकमेंड करीन तुम्हाला की पावसाळ्यातच नक्की या. ओके आणि आता आमचा जो पुढचा प्रोग्राम आहे तो संपलेला आहे. एक साईट सीन होतं दिवसभरात ते आम्ही पूर्ण केलेलं आहे. स्वतः जाऊ आपण घरी सगळं घेऊन आणि मग जे संध्याकाळची मजा आहे ती आपण. आणि सकाळी मी तुम्हाला विश करायचं विसरलो. आज आहे 1 मे. सो महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. Much later. मंडई आज रात्रीचं जेवण बघा कोण बनवणार आहे. आमचे शेफजी बंडू भाऊ उर्फ सर्वेश. आज चिकनचा बेत आहे. आणि ज्याला कांदा कापता येत नाही तो आमचा सोपन. त्याला फक्त लाईन लावता येते पण सीट काय मिळत नाही. चेहरा दाखव. आणि हे आमचे भाऊ सिन्सिअर भाऊ आहेत. तांदूळ बिंदूळ निवडत आहे. आणि हे बड्डे बॉय हो हे बड्डे बॉय आज यांना काहीच कामं नाही. काहीच कामं नाही. नुसता आराम आहे दादा. नुसता आराम आहे तुम्हाला. थँक्यू. ओके यांच्या अट्टासाठीच आम्ही इकडे आलोय. काय? बड्डे बॉयच्या अट्टासाठी आम्ही इकडे आलोय. खरंच काय भाऊ कुठपर्यंत आले? अजून चाललंय. आता चाललंय. ते काय उडवाउडीची कामं करतात भातून. मंडळी कौल चिकन बनवतोय आम्ही. कौल चिकन आणि त्याची तयारी आमचे सर विवेक पांचाळ करत आहेत. चूल बिल मस्त मांडली आहे. कौलं वगैरे ठेवलेली आहेत. विवेक पांचाळ यांची खासियत आहे पहिल्या झटक्यात चूल पेटवतात ते. लवकरच गिनीज बुकमध्ये नाव येणार आहे तुमचं. खरंच का? मग आहे. त्याला म्हणतात सूक मंडई. सूक कौल चिकन. बंडू भाऊंची कृपा कडक झाले भाऊ खरंच.